पोराच्या ओढीने जीव तुटतोय रे, काय करू मी? साहेब तुम्हाला असं का झालंय माहितीये का? आता अपर्णा मॅडम तुम्हाला भेटल्यात ना, त्याच्यामुळं असं झालंय. म्हणजे जखमीवरची खपली निघाल्यासारखं झालंय बा. काय झालं? काय नाही. ती मी साहेबांना लग्नाविषयी फोर्स करत होतो, आपण साहेब ऐकायला तयारच नाहीत. चिंचुके, लग्नाचं काय मध्येच आता? इथून पुढे तुम्ही दोघांनी लग्नाचा विषय काढायचा नाही माझ्यापाशी. एकदा झाले तेवढं बास झालं. सर, अहो आम्ही तुम्हाला कुठे लग्नासाठी फोर्स करतोय? आणि चिंचुके म्हणतायत तेही बरोबर आहे की असं एकट्याने आयुष्य काढणं खूप कठीण आहे. माझा आयुष्य आहे ना, माझं मी बघतो. परत परत तेच 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 तेच. आणि चिंचुके, आत्ता लग्नाचा विषय काढायची काहीच गरज नव्हती. सॉरी साहेब. सॉरी सर. सर, सर आमच्यावर राग आलाय ना? पाण्यावर कशाला काढताय? पाणी पिऊन टाकायचं आणि राग पण घेऊन टाकायचा. असं. आर्याला अर्जुन सरांचं सगळं माहिती आहे. ती त्यांना चांगली ओळखते. आर्या आणि अर्जुन सर. पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम ही भीषण समस्या आहे. रोज संध्याकाळी चांदणी चौकात आणि हिंजेवाडीमध्ये खूप ट्रॅफिक होते आणि नवले ब्रिजवर तर अपघात होत आहेत. त्याबद्दल आपण काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे. मॅडम, हे बघा, दर महिन्याला नवले ब्रिजवर किमान 4 ते 5 अपघात होत आहेत. ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंटशी बोललोय आपण. हो मॅडम, ते लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत, पण काय? पण त्यांना आपल्याही मदतीची अपेक्षा आहे. नाही, बरोबरच आहे. हायवे असल्यामुळे ना लोक खूप जोरात गाडी चालवतात आणि त्यात पुणे मुंबईला ट्रॅव्हल करणारे लोकही तिथेच उभे असतात रस्त्याच्या कडेला. ते लोक उभे असतात, ट्रॅव्हल्सवाले उभे असतात, कॅबवाले उभे असतात. मला काय वाटतं, ब्रिजच्या दोन्ही साईडला स्पीड लिमिट सेट करूया आपण आणि खास करून ट्रॅव्हल्सवाल्यांना तिथे उभं करू नका. त्यांच्यावर विशेष कडक कारवाई करा. येस मॅडम, मी ट्रॅफिक डिपार्टमेंटशी बोलतो आणि तुम्हाला अपडेट्स देतो. येस. आणि हो, आर्या, तू बोललीस का ग भाऊजींशी लग्नाविषयी? हो, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला वहिनी, हं? पण तो दुसऱ्या लग्नाबाबतीत अजिबातच कोणाचं ऐकायला तयार नाही हो. आर्या, तू एकदा ठरवलं ना की सगळं होतंय बघ. अगं, आयुष्यभर चहा पिणाऱ्या माणसाला चहा सोडायला लावला असतो बघ. बोल अर्जाशी, समजव त्याला. हो बाबा, पण आता अपर्णा मॅडम पुण्यात आले, त्यामुळे अर्जुनला अमोलला भेटायची ओढ निर्माण झाली. त्याच्या डोक्यात ना सतत अमोलचेच विचार असतात. अहो, या वेळेला आपण जर त्याला फोर्स केला ना तर तो आपलं काहीच ऐकणार नाही बघा. अपर्णा पण न चुकीच्या वेळी आली परत. ती आली नसती तर निदान भाऊजी लग्नाला तरी तयार झाले असते. तर अमोलला तरी भेटून देते की नाही काय माहित. पण भेटला तरी पुढे काय? परत तेच हो, त्यांच्यात खटके उडणार, वाद होणार. मला तर का नाही आपलीचं काही कळणच झालंय बघ. म्हणजे तिला माहिती आहे ना अर्जासा टाकतो म्हणून, तर मग तिनं एखादा फोन करायचा ना, बोलायला पाहिजे ना. रुपाने का नसेल केला ग तिनं एखादा फोन? मामनजी, एवढं होऊन सुद्धा तुम्हाला अजून तिचाच पुळका आहे का? नाही, तसं नाही. मला आता फारसं काही वाटत नाही. नाही नाही, आता एक घाव 2 तुकडे करायचे. ती आली ना परत तर तिला आपण शोधू आणि तिला भेटून अर्जुन भाऊजींना घटस्फोट द्यायला सांगू. अगं रुपाले, पण हा एकच मार्ग आहे. त्यामुळं भाऊजी स्वतःचं आयुष्य परत जगायला सुरुवात करते. का वर्षानुवर्ष त्या रूम मध्ये असंच गिफ्ट साठवलेले पाहिजेत तुम्हाला? अर्ध आयुष्य तर गेलं त्यांचं, उरलेलं आयुष्य तरी त्यांनी एकट्यानेच जगलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? खरं आहे तुझं, पण घरी म्हणजे आप्या, तुला खरंच घरी आल्यासारखं वाटते का? हो मग. पण आप्या, अमोलला तसं वाटत नाही. म्हणजे मी असं का बोलताय? आज अमोलनं
अर्जुनच्या आईबाबांविषयी विचारलं. काय? म्हटलं माझे बाबा हरवले तर मग आजी आजोबा असतीलच की. त्याच्या या प्रश्नांना आज कशी तरी बगल दिली आहे मी. पण आप्या त्याचे असे प्रश्न वाढत जाणार आहेत ना. आणि भविष्य काळात त्यांना असे प्रश्न विचारले तर कसं उत्तर देणार आहे तू? मला खरंच नाही माहिती बापू मी कशी उत्तर देणार.